मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. असं का? तर अखेर ज्याची भीती होती ती भीती खरी ठरली आहे आणि चीनच्या HMPV विषाणूनं भारतात शिरकाव केलाय. देशभरात तब्बल 6 रुग्णांची नोंद आता करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये रुग्ण सुद्धा आढळलेले आहे. गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय. बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला त्याशिवाय 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPV या व्हायरसची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांना कुठेही त्यांनी प्रवास केलेला नाही अशी माहिती आहे. त्यामुळे चिंता आता जास्त वाढली असल्याचं आपण पाहतोय. तर कर्नाटक, गुजरात या ठिकाणी किती रुग्ण नेमके आढळले आपण बघतोय. कोणत्या राज्यात किती रुग्ण? चेन्नईमध्ये 2, कोलकात्यामध्ये मात्र 1 रुग्ण बघायला मिळतोय. कर्नाटकात 2 तर गुजरातमध्ये सुद्धा 1 रुग्ण बघायला मिळतोय. आणि आता राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPV साठी पुणे महापालिका सज्ज झाली आहे. पुणे महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयामध्ये 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. महापालिकेने अजूनही कोणत्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाही. तर दुसरीकडे पुण्याच्या लोहगाव विमानतळावरती प्रवाशांची तपासणी अजून सुरू करण्यात आलेली नाही आहे आणि त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते. यंत्रणा सतर्क झालेली आहे, मात्र चिंताही तितकीच वाढली आहे. पुणे तर सतर्क झालं, मात्र पुण्यापाठोपाठ HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सुद्धा सतर्क झाली आहे. तर मुंबईमध्ये HMPV व्हायरसचा कोणताच रुग्ण आढळलेला नाही आहे. दरम्यान पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं. कोरोनासारख्या HMPV व्हायरसने भारतात आता शिरकाव केलेला आहे. तर संपूर्ण राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आता ST आणि रेल्वे अलर्ट झालेले आहेत. ST आणि रेल्वेतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होतीये, मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवरती कोणते निर्बंध नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे. HMPVचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आवश्यक ती पावलं सुद्धा उचलली जाणार आहेत. तर संपूर्ण राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आता ST आणि रेल्वे अलर्ट झालेले आहेत. ST आणि रेल्वेतून मोठ्या प्रमाणात वाहतूक होतीये, मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवरती कोणते निर्बंध नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे. HMPVचा प्रादुर्भाव न होण्यासाठी आवश्यक ती पावलं सुद्धा उचलली जाणार आहेत. इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स सध्या राज्यभरात घडत आहेत. त्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50 बातम्यांच्या माध्यमातून. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली. चीनच्या नव्या HMPV व्हायरसचा भारतात शिरकाव झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीत चर्चा करतील. भारतासमोर उभ्या असलेल्या HMPVच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज झालेले आहे. भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी ही माहिती दिली. यावेळी शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करणार असं आवाहन त्यांनी केलं. HMPV विषाणूचा भारतात आता शिरकाव झाला. सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराटे यांनी केलंय. HMPVच्या व्हायरसचा सध्या भारतात देखील शिरकाव झालाय. बंगलोर आणि कर्नाटकमध्ये 3 रुग्ण सापडले आणि एकच खळबळ उडाली आहे.
चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर पसरलेलं आहे. देश विदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात. याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं, ही मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली. नवी मुंबई विमानतळावरील विमान वाहतूक सेवा मार्चपासून सुरू होणार आहे. तर सेवा 2 टप्प्यांमध्ये सुरू होणार. डोमेस्टिक विमान वाहतूक मार्च 2025 मध्ये सुरू होईल, तर एप्रिलपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होईल. वर्धा विभागातल्या 211 बसगाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली. त्यामुळे आता एसटीचे थेट लोकेशन घरबसल्या कळेल. ॲपद्वारे कोणती एसटी बस किती वाजता कुठे पोहोचेल, कोणती बस अचानक रद्द झाली, या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान अशा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. लवकरच हिंजवडीचे आयटी हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडले जाते. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पुणे पोलिसांकडून मिशन 15 राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्यातील महत्त्वाच्या 15 रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. येत्या काही दिवसांमध्ये आता पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस येतील. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने रेल्वे प्रशासनानं वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता विमानतळासारख्या सुविधा मिळतील. मुंबईमधील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाले. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर राहण्यास काही वेळा अडथळे येतात. त्यामुळे कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभा देण्यात यावी, ही मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे. डहाणू समुद्रकिनारी वाढवण बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला. बंदर उभारणीच्या कामाला गतीही आली. पहिल्या टप्प्यात 200 हेक्टर जागा विकसित करणं आणि भराव करण्यासाठी निविदा मंजूर करून कामाला परवानगी देण्यात आली. त्यासाठी सुमारे 76,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दिल्लीच्या इंडिया गेटचं नाव बदलण्याची मागणी भाजपचे जमाल सिद्दीकी यांनी केली. इंडिया गेटचं नाव बदलून भारत माता द्वार करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून करण्यात आली. इस्रोने नुकतंच श्रीहरिकोटा येथून PSLV रॉकेटद्वारे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पॅडेक्स मिशन हे लॉन्च केलं. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे सुद्धा ढकलण्यात आली आहे. स्पॅडेक्स डॉकिंग चाचणी 7 जानेवारीला होणार होती आणि आता ही चाचणी 9 जानेवारीला होणार असं इस्रोने ट्विट केलेलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आता मुंबई महापालिकेला इशारा दिला. हे प्रदूषण लहान मुलांसाठी अधिक घातक आहे. 15 दिवसांमध्ये ॲक्शन प्लॅन दिला जाणार नाही तर आम्ही कारवाई सुद्धा करू, असा इशारा कदम यांनी पालिकेला दिलाय. येत्या उन्हाळ्यात चित्र अजून भयानक असेल अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या ताज हॉटेल जवळच एका नंबरच्या 2 गाड्या आढळल्या, त्यामुळे खळबळ उडाली. दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेट्सवरती एकच नंबर आहे, MH01EE2388 या नंबरच्या या गाड्या. दोन्ही गाड्या चालकांसह कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या. चौकशी सुद्धा या गाड्यांची सुरू करण्यात आली आहे. तर संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांसाठी बातमी महत्त्वाची आहे, कारण राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे आणि राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली जाणार असा सुद्धा अंदाज आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी 1 अंकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईसोबत कोकणातल्या अनेक शहरांचा पारा 14 अंशांच्या आसपास जाऊ शकतो. हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे उत्तर भारतातून गार वाऱ्यांचा प्रभाव अधिक वाढलाय. राज्यात देखील थंडी त्यामुळे वाढली असल्याचं बघायला मिळत आहे.
आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 बातम्यांमध्ये. जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली. तर महामार्गावरती बर्फ साचला. पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अरुणाचल प्रदेशमध्ये गोठलेल्या तलावावर 4 पर्यटक चालत असताना अचानक बर्फ तुटला. त्यातच हे सर्व पर्यटक अडकले. अथक प्रयत्नांनंतर चौघांनाही वाचवण्यात पर्यटकांना यश आलं. हिमाचल प्रदेशमधल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमस्खलनाच्या भीतीने ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनानं आवाहन केलं. उत्तर भारतात आता कडाक्याची थंडी बघायला मिळतेय. दाट धुक्यांमुळे वाहतुकीला फटका बसलाय. दिल्लीमधल्या दाट धुक्यामुळे विमान उड्डाणांवरती परिणाम होतोय. सोमवारी कमी दृश्यमानतेमुळे 400 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं उशिरानं झाली आहे. तर आजही अनेक विमान उड्डाणांना उशीर होताना बघायला मिळतोय. बिहारच्या पाटण्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. नेपाळसह 3 देशांमध्ये मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आणि या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे. नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सातत्यानं प्रयत्न होतात. रुग्णालयांमधील विशेष नवजात काळजी कक्षात 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत एकूण 2,77,114 बालकांवर मोफत यशस्वी उपचार झाले. त्यामुळे नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आलं. पुणे एअरपोर्टवरती हैदराबादला जात असलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दीपक काटे हा शिवधर्म फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक आहे. त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलेला आहे. बेकायदेशीर धंदे करणाऱ्या आणि गँग चालवून खंडणी मागणाऱ्या टोळक्यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला. कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाही तर तुमच्या 7 पिढ्यांची आठवण करून देऊ, असा इशारा पोलीस आयुक्तांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिला. बदलापूरमधल्या MIDC परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाली. या भुयारी गटार योजनेमुळे MIDCमधील कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास आमदार किसन कथोरेंनी व्यक्त केला. या भुयारी गटार योजनेसाठी 128 कोटींचा निधी मंजूरही करण्यात आलाय. अमरावतीमधल्या 40 हॉस्पिटलसह 30 मोठी प्रतिष्ठानं फायर सेफ्टी विमानं असल्याची बाब समोर आली. 3 महिन्यांपूर्वीच आता फायर सेफ्टीची मुदत संपलेली आणि फायर सेफ्टीसाठी 7 दिवस मुदत देण्यात आलेली होती. यापूर्वी फायर सेफ्टी नसल्यानं अनेक ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या. शिर्डी साई संस्थांच्या प्रसादालयाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वर्षभरात तब्बल 1,64,00,000 भाविकांनी योजनेचा लाभ घेतलाय. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल 10 लाखांनी भाविकांमध्ये वाढ झाली आहे. दररोज साधारणतः 25,000 भाविक प्रसादालयात जेवण करतात. जे उत्सव काळामध्ये ही संख्या 1 लाखापर्यंत वाढत असते. कोरोना काळात टास्क फोर्स हा शब्द आपण ऐकला होता आणि पुन्हा एकदा हा शब्द आता समोर आलाय. असं का? तर HMPVला रोखण्यासाठी राज्यात आता टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. JJच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी आता ही माहिती दिली. HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी हा टास्क फोर्स गाईडलाईन्स तयार करणार आहे. आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आहे आणि या बैठकीत HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत सुद्धा माहिती देण्यात आली असल्याचं कळत आहे. त्या टास्क फोर्स तयार झालेला आहे. तर आता हा टास्क फोर्स HMPV रोखणार का, किती यशस्वी होणार पाहणं महत्त्वाचं.
वळूयात उर्वरित मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींकडे। बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले जनसुराज्य पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी अटक केली। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी बळाचा वापर करून उपोषण संपवण्याचा प्रयत्न केला असं कार्यकर्त्यांचं सध्या तरी म्हणणं आहे। रोहित शर्मा यानं आता फ्लाइंग 11च्या माध्यमातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय। यावर अभिनेत्री विद्या बालनने रोहितचं कौतुक करणारी एक पोस्ट केली। या पोस्टमुळे आता विद्या ट्रोल झाली आहे। ही पोस्ट PR असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात आता विद्याच्या PR टीमला स्पष्टीकरणही द्यावं लागलंय। दिग्दर्शक रवी जाधव यांनी आता नव्या घरात गृहप्रवेश केला। या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला। डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये दाखवला। रवी जाधव यांच्या व्हिडिओवरती चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला। सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावरती आणखी 2 मजले वाढणार आहेत। तर राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। त्यामुळे बंगल्याच्या विस्तारीकरणासाठी शाहरुखची मन्नत अखेर पूर्ण होणार आहे। दिल्लीमधल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसच्या सामन्यात नियम डावलल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केला। 18 टीम या स्पर्धेमध्ये असून त्यांच्या 4 गट करण्यात आले। मात्र गट मधल्या विजेत्यांमध्ये थेट सेमीफायनल खेळवली जाईल। सरकारी कर्मचारी नसलेले कबड्डीपटू स्पर्धेमध्ये खेळत असल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंचा आहे। KYC साठी आता लाडक्या बहिणींना बँकेसमोर रात्र थंडीत रांगा लावत काढावी लागली। नांदेडच्या हदगाव SBI बँकेबाहेरील हा प्रकार। KYC केली नसल्यानं लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत अडकले। बँकेच्या गलथान कारभाराचा फटका या लाडक्या बहिणींना बसताना दिसतोय। पुण्याच्या खेड तालुक्यातील बाफगावात राजराजेश्वर मंदिरात होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा पार पडलाय। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 18 पगड जातीतील विविध संघटना, राज्य आणि देशभरातील इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे आता कालबाह्य करण्यात आले। त्यामुळे गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे। डब्याला लटकून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। येवल्यात ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि खासगी व्यक्तींकडून दुचाकीवर तारेचे कवच लावले जात आहे। मात्र नाशिकच्या येवल्यात 3 दिवस मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा केला जातो। त्यामुळे मांजापासून दुचाकीवरून जाताना संरक्षण व्हावं यासाठी हे तारेचं कवच सध्या तरी लावलं जात आहे। श्रीवर्धनमध्ये आता मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यावरून चालत असलेल्या व्यक्तीवर मोकाट कुत्रे उडी मारून हल्ला करताना दिसत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भय आणि असुरक्षिततेचं वातावरण बघायला मिळत आहे। नागरिकांसह दुचाकीस्वारांकडून बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा केली जाते। संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याचा वावर वाढला। नागरिकांमध्ये भीती आहे। सलग 2 दिवस बिबट्याचा वावर कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी आता वन विभागाकडे केलेली आहे। चंद्रपुरातील बागला या चौकात एका अस्वलानं प्रवेश केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतंय। गजबजलेल्या बगला चौकात परिसरात अस्वल मध्यरात्री फिरताना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। तर बागला चौक शेजारी जंगल असल्यानं या परिसरात आली असावी असं सुद्धा सांगितलं जात आहे। आणि यानंतर बघूयात एक अतिशय मोठी बातमी। दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठीच बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली। हा दावा आता मुंबई पोलिसांनी केलाय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मुक्का न्यायालयामध्ये 4590 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। तर या आरोपपत्रात अभिनेता सलमान खान, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मुख्य लक्ष्य होता असंही म्हटलं। अभिनेता सलमानला मारण्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर फॉलबॅक प्लॅन म्हणून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली असा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे।
आरोपपत्रात काय दावा आहे? दहशत वर्चस्व निर्माण करण्यासाठी सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. सलमान खान बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर होता. सलमानच्या हत्येचा प्रयत्न फसला, त्यामुळे फॉलबॅक प्लॅन म्हणून सिद्दीकींची हत्या करण्यात आली. सलमान खानशी जवळीक दाऊदच्या कथित संबंधांमुळे सिद्दीकींची हत्या झाली. तर आपण पाहतोय केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्या झाली असल्याचं कळतंय. दहशतीसाठी थेट सिद्दीकींची हत्या झाली आहे आणि सिद्दीकी हत्या प्रकरणातलं हे आरोपपत्र समोर आलंय. बातमी या क्षणाची सर्वात मोठी चिंता वाढवणारी, कारण अखेर HMPV महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय का हा सवाल उपस्थित केला जातोय. कारण नागपूरमध्ये HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळले. 7 आणि 13 वर्षांच्या चिमुरड्यांना HMPVची लागण झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. खासगी लॅबमध्ये रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आलेले आहेत. मात्र या संदर्भात अद्याप स्पष्ट असा निर्णय समोर आलेला नाही. मात्र संशयित रुग्णही असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये HMPVचे खरंच रुग्ण आढळलेत का, HMPV महाराष्ट्रात शिरलाय का हा सवाल उपस्थित झालेला आहे. कारण जरी संशयित रुग्ण असले तरी चिंता वाढवणारी ही बातमी आहे. अधिकचे अपडेट आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून आपण थेट घेऊयात. पराग आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. पराग, आपण पाहतोय काल अनेक रुग्ण सापडले आणि आज महाराष्ट्रामध्ये हे 2 संशयित रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. काय माहिती मिळते या रुग्णांसंदर्भात? खरंच त्यांना HMPVची लागण झाली आहे का? नक्कीच, खरं तर सध्या प्राथमिकदृष्ट्या हे रुग्ण संशयित म्हणावे लागेल, कारण की यांची जी तपासणी झाली आहे ती खाजगी लॅबमध्ये तपासणी झाली आहे आणि त्यानंतर यांचे रिपोर्ट जे आहे ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे या सगळ्या रिपोर्ट्स जे आहे ते सरकारी म्हणजे शासकीय यंत्रणेकडून तपासल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूटकडून तपासल्या जाईल. या सगळ्याचे नमुने जे आहे ते आज एम्सला पाठवण्यात येईल आणि त्यानंतर खरं तर हे स्पष्ट होईल की यांचा रिपोर्टमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल आणि त्यानंतरच हा HMPV व्हायरसचे बाधित आहे का हे स्पष्ट होणार आहे. पण सध्या जी माहिती मिळते आहे त्यामध्ये 7 वर्षाचे आणि 14 वर्षाचे अशा 2 जणांचे हे जे रिपोर्ट्स आहे ते संशयितरित्या पॉझिटिव्ह आलेले आहे. पण हे खाजगी लॅबमधून आलेले आहे. जीनोम सिक्वेन्सिंग नंतरच खरं तर हे स्पष्ट होईल. मात्र आता सध्या त्या दोन्ही जे मुलं होते, लहान मुलं, त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याची माहिती पडते आहे. त्यांना सुट्टी सुद्धा मिळालेली आहे. मात्र घाबरण्याचं कारण नसलं तरी या सगळ्याची जीनोम सिक्वेन्सिंग नंतर ह्या सगळाच प्रकार जो आहे तो स्पष्ट होणार आहे. शासकीय यंत्रणा जेव्हा ही सगळी माहिती मिळाली त्यामुळे आता एक प्रकारे खळबळ निर्माण झालेली आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शासकीय लॅबमधून यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळत नाही तोपर्यंत हे सगळं यावर अजून कुठलंही कारण किंवा स्पष्टता सांगता येणार नाही. मात्र जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आज हे सगळे सॅम्पल जे आहे ते खाजगी रुग्णालयातून कलेक्ट केले जाईल आणि नागपुरातील एम्समध्ये ते पाठवले जाईल. त्याच्यावर जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल आणि त्यानंतरच खरं तर हे खरंच रुग्ण मिळाले आहे का हे स्पष्ट होईल. निश्चितच पराग, एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नागपूरमध्ये जर HMPV व्हायरसची जर शिरकाव झालेला असेल, लक्षणं दिसत असेल, तर ही जी मुलं आहेत त्यांनी कुठे प्रवास केला होता का, कुणाच्या संपर्कात आले होते का, या संदर्भात नेमकी काय माहिती मिळते? या सगळ्या संदर्भात अजून त्यांची हिस्ट्री काय होती ती माहिती पडली नाही. मात्र या सगळ्याची हिस्ट्री सुद्धा आज जी आहे प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. हे नेमका कुठं प्रवास करत होते किंवा कुठं होते आणि कशा पद्धतीने यांना व्हायरसची लागण झाली आहे सगळ्याचा शोध जो आहे तो केला जाईल. ज्यामध्ये आपण कोविडमध्ये पाहिलं होतं त्यांना जो आहे त्याची हिस्ट्री तपासल्या जात होती, त्याच पद्धतीने या व्हायरसमध्ये सुद्धा जो आहे हिस्ट्री तपासल्या जाईल. खरं तर खाजगी रुग्णालयात असल्यामुळे याचे रिपोर्ट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे आता ह्या सगळ्या रिपोर्टचे आज सगळी जे यंत्रणा आहे ती जागी होतील आणि यंत्रणा हे सगळी जी माहिती आहे ती गोळा करतील आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये काय नेमकं घडलं, त्या प्रवासाला कुठून लागू झाला, खरंच तो HMPV व्हायरस पॉझिटिव्ह आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची आज तपासणी प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निश्चितच धन्यवाद पराग दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. एकंदरीत आपण पाहतोय नागपूरमध्ये HMPV या व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले अशी माहिती आहे. 7 आणि 13 वर्षांच्या चिमुरड्यांना खरं तर HMPVची लागण झाली असल्याची शक्यता आहे. अद्याप शासकीय रुग्णालयातून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही आहे, त्यामुळे काळजी करण्याचं सध्या तरी गरज नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या ठिकाणी आता आज या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच खरंच HMPV व्हायरसच हा आहे का या संदर्भात सुद्धा माहिती समोर येणार आहे. मात्र हे दोनही संशयित रुग्ण असल्याची माहिती आहे.
आपण पाहिलेलं होतं महाराष्ट्राच्या वेशीवर काल साधारणतः 6 रुग्ण जे आहे ते HMPV व्हायरसचे आढळलेले होते आणि त्यानंतर आता आज नागपूरमध्ये हे 2 संशयित रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. तर जरीही राज्यामध्ये HMPVचा शिरकाव झालाय असं सांगितलं जात असलं तरी काळजी करू नका. शासनाच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याचं पालन करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बातमी महत्त्वाची. सुप्रीम कोर्टानं अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. बीडमधील 20 वर्षांपूर्वीचं जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं सुनावलंय. मूळ जमीन मालकांना भरपाईपासून वंचित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणे कायद्याचं उल्लंघन केल्याचं कोर्टानं म्हटलंय. 31 जानेवारीपूर्वी व्याजासह भरपाई करण्याचे आदेश बीड जिल्हा परिषदेला देण्यात आलेले आहेत. 20 वर्षांपूर्वी आता अधिग्रहित जमिनी संदर्भातली ही बातमी. भरपाई टाळण्यासाठी कायद्याचं बेधडक उल्लंघन आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर त्यामुळे न्यायालयानं आता ताशेरे ओढले असल्याचं बघायला मिळतंय. व्याजासह भरपाई करा असे बीड जिल्हा परिषदेला थेट आदेश खरं तर देण्यात आलेले आहेत. कोर्टानं हे ताशेरे ओढले त्यामुळे चिंता वाढली आणि आता आपण जर बघितलं कायद्याचं उल्लंघन केल्यानं खरं तर हे ताशेरे ओढण्यात आलेले आहे. भरपाई टाळण्यासाठी खरं तर हे संपूर्ण प्रकरण घडलेलं होतं. मात्र आता व्याजासकट भरपाई करावी लागणार हेच सध्या तरी यामधून स्पष्ट होताना दिसतंय. आपण जर बघितलं तर अधिग्रहित जमिनीची आता भरपाई सुद्धा दिली जाणार आहे आणि तब्बल 1-2 नव्हे तर 20 वर्षांपासूनची व्याजासकटची भरपाई जी आहे ती द्यावी लागणार आहे. कोर्टाने हे खडेबोल सुनावले असल्याचं आपण पाहतोय.